शेवटी कार्यक्रमाच्या समाप्तीकडे जात आहे. आभार प्रदर्शन होईल. युरोधा संघटनेचे कार्यकर्ते संताजी यादव यांना मी विनंती करतो त्यांनी थोडक्यात आभार प्रदर्शन करायचं आहे. आभार प्रदर्शनानंतर वंदे मातरम होईल. वंदे मातरम कार्यक्रमाची सांगता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. सनातन हिंदू धर्म की जय. बोलो जय श्रीराम. जय जय श्रीराम. या आजच्या ऐतिहासिक कार्यक्रमात सर्वात प्रथम मला जर आभार कोणाचे मानावे वाटत असतील तर आयोजकांपेक्षा प्रमुख अतिथींपेक्षा इथे जमलेल्या जिवंत आणि ज्वलंत हिंदूंचे आभार या ठिकाणी मी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मानत आहे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित जवान हिंदू चळवळी आज रस्त्यावर खूप आहे. लातूरमध्ये श्रीकांत वैयासारखे माणसं हिंदू संघटना पूर्ण महाराष्ट्रात भारतात भरपूर काम करतात. पण हिंदू चळवळ अडचणीत येते कुठं तर कायदेशीर बाबतीत आणि तांत्रिक बाबतीत. त्याविषयी जर हिंदू संघटनांना हिंदू चळवळींना हिंदू कार्यकर्त्यांना जर असे सल्लागार या ठिकाणी मिळत असतील तर हे निश्चितच मदतशीर होईल म्हणून मी चव्हाण साहेबांचे खास आभार मानतो. पुण्यावर आलेले आपल्या आक्रमक शैलीत ज्यांनी शिवशंभू विचार मंच संयोजक मान्य श्री सच्चिदानंद आहेर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत इतिहासातून चालत आलेली आपल्या बापदाद्यांची बलिदानाची परंपरा आज आपल्या समोर मांडली. तर येणारा काळ हा किती घातक आहे यानुसार येणाऱ्या काळात हिंदू युवांना हिंदू पिढीला आपल्या पराक्रमाने आपल्या पूर्वजांची तृप्तता करायची आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. त्यांनी आपल्या बापदाद्यांनी बलिदान दिलेला रक्ताचा ओघळ त्यांनी आज इथपर्यंत येऊन आले. यापुढे आपल्याला तो ओघळ आपल्या रक्तानं तो आपल्याला तो देव देश आणि धर्मासाठी तो पुढे चालत ठेवायचा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्चरल स्टडी अँड रिसर्च सेंटरचे आदरणीय कुलमुखे सर यांनी आजपर्यंत आपल्या मनावर बिंबवलेला खोटा नाटा इतिहास न वाचता आपल्याला मूळ इतिहासाची आपली नाळ जोडण्याचे त्यांनी जे आपल्याला सांगितलं ते नक्कीच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. तरी जमलेल्या सर्वांचे आभार मानून आणि आजच्या ऐतिहासिक कार्यक्रमाचं प्रयोजन आयुष्यातली घटिका धन्य झाली. श्री जगदंबेने हयात धन्य केली. स्वधर्मात घेतले राजांनी विधिवत आणि नेताजी रावांची निष्ठा पुन्हा हिंदू झाली. नेताजी रावांची निष्ठा पुन्हा हिंदू झाली. तर या दिनाचं औचित्य साधून आज आपण बघतोय पुण्या मुंबईमध्ये पांढऱ्या पट्टीहून जे वाद चालू आहे पांढरी पट्टी काळी पट्टी म्हणजे छेदन आज आपण इथं सर्व हिंदू जैन धर्माच्या या श्री जीवराज भवन मध्ये आपण एकत्र झालो ही नक्कीच लातूरकरांसाठी लातूरच्या इतिहासासाठी अभिमानाची गोष्ट असणार आहे. तरी जमलेल्या सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो आणि कार्यक्रमाची सांगता ही वंदे मातरम गीताने होती. एक सूचना आहे सर्वांसाठी एकच मिनिट. दिनांक 4/7/2026 दगडोजीराव देशमुख सभागृह मार्केट यार्ड सायंकाळी 6:30 वाजता युग प्रवर्तक या संत आत्मा असलेल्या डॉक्टरांच्या आयुष्यावरती आधारित 2 अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी संघ कसा करणार, संघापुढील आव्हाने आणि संघाचे अस्तित्व या विषयावरती 2 अंकी नाटक पाहण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं हे सर्वांना विनंती आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कल्चरल रिसर्च अँड स्टडी सेंटर लातूर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अन्य आयोजक वीर योद्धा संघटना लातूर, त्यांचे अध्यक्ष
श्रीकांतजी रांजणकर या सर्वांनी मेहनत करून हा कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल आपण सर्वांतर्फे त्यांचे आभार. आणि शेवटी आपण सर्वांच्या माध्यमातून कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. व्यंकटेश